आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालयामध्ये प्रशासनाकडून आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली असून उद्या सकाळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। शहराच्या मध्यवस्तीतील आपना कॉर्नर भागात आज ऑटो रिक्षा चालकाचा क्षुल्लक कारणावरून चाकूने भोगसून निर्घुण खून करण्यात आला आहे। सकाळी 9:15च्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली आहे। पाथरी शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी ऑटो चालक संतोष पाईकराव यांना आपना कॉर्नर परिसरामध्ये ऑटोचा कट लागल्याच्या कारणावरून एकाने वाद घातला। त्या वादात त्याने ऑटो रिक्षा चालकावर चाकूचे वार केले। छातीवर वार झाल्याने पाईकराव गंभीर जखमी झाले। प्रत्यक्षदर्शींनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं आणि तिथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होत असून आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ध्वजारोहणाची पाहणी करून या ठिकाणी ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली। स्वतःच्या मिळकतीतील जमिनीवरील झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या एका 65 वर्षीय पित्याच्याच डोक्यात लोखंडी सब्बल घालून त्याला जखमी केलंय। जखमी झालेल्या त्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पूर्णा तालुक्यातल्या कलमुला गावात घडल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी चुडावा पोलिसात 24 जानेवारी रोजी रात्री क्रूर मुलाच्या विरोधात पित्याला जीवे मारल्याप्रकरणी खुनाचा दाखल केला आहे। दरम्यान ही घटना घडल्यापासून आरोपी मुलगा फरार झालेला आहे। भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा मूलभूत हक्क बहाल करण्यात आलाय। त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं। जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे, दीपा बापट आदींसह कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती परभणीच्या वतीनं जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना पोखर्णी येथील सत्कार समारंभात निवेदन देण्यात आलं। यावेळी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी ओंकार पवार, सुरेश इखे, दयानंद यादव, सय्यद मुजम्मिल आदींसह शेतकरी उपस्थित होते। परभणीतल्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पशु प्रदर्शन, आधुनिक उपकरणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन मागील 5 वर्षापासून करण्यात येतं। शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजक आनंद भरोसे यांनी याबाबतची माहिती दिली। स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव भरोसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या महोत्सवाचं आयोजन संजीवनी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। या शिबिराचं उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल, तर यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर हे उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, मुंज, डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारमेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय, विसावा कॉर्नर, जिंत रोड, परभणी। मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल, 1000 आसन व्यवस्था, प्रशस्त भोजन कक्ष, 5 रूमसह सर्व सुविधा उपलब्ध, पार्किंगची सुविधा, केटर्स, स्टेज डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, आसन व्यवस्थेची सुविधा। एक वेळ अवश्य भेट द्या। सखा गार्डन मंगल कार्यालय, विसावा कॉर्नर, जिंत रोड, परभणी। संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे। मोबाईल क्रमांक 94 05 76 66 43 आणि 99 75 60 74 02। मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली। 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील 256 तालुक्यातल्या तालुका अध्यक्षांचा मेळावा तसंच आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय।
या मेळाव्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री मेघना बोर्डीकर या उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर आसाराम लोमटे, सेलू येथील डी.व्ही. मुळे, कांचन कोरडे या तिघांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बोराडे यांनी दिली. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई निघालेल्या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे आशुष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च जात असतानाच जालना जिल्ह्यातल्या शेरगाव या ठिकाणी हा लॉंग मार्च आला असता रस्त्यानं येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनानं आशिष वाकोडे यांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर प्रतिकृतीचा स्तंभ तसाच उभा आहे. या ठिकाणी उद्या 26 जानेवारीपर्यंत पुन्हा संविधानाची प्रतिकृती स्थापित करावी, अन्यथा संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं 1 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर कचरूकोट बोले, संजय बगाटे, धम्मदीप मोगले, बाळासाहेब गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गेल्या टर्ममध्ये विकासाला प्राधान्य देऊन केलेली कामं सर्वसामान्य नागरिकांना समाधान देणारी ठरली. त्यामुळे जातीपातीच्या भिंती आणि आरोपांची मालिका बाजूला ठेवून लोकांनी सच्चेपणाला साथ दिली असल्याचं मत आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं आहे. जिंतूर तालुक्यातल्या बोरी पोलिसांच्या पथकानं 24 जानेवारी रोजी कोक ते रोहिला पिंपरी जाणाऱ्या रस्त्यावरील करवली शिवारामध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4,18,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी बोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी पोलिसांच्या पथकाला करवली शिवारात अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 9 हायवा व 1 पोकलँड मशीन मिळून 4,18,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 9923300914. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमधून जाणारा प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला संबंधित बाधित शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्यानं तो रद्द करण्याच्या मागणीसाठी 24 जानेवारी रोजी किसान सभेच्या जिल्हा शाखेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी किसान सभेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद परभणी व वसंत राणाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं महिला स्वयंसहायता समूह उत्पादनाचं जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शनाचं व खाद्य महोत्सवाचं आयोजन 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वसंत राणाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदानावर करण्यात आलेला आहे. धर्मापुरीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल इथं आज 25 जानेवारी रोजी वर्ग नर्सरी ते 11वीच्या विद्यार्थ्यांकरिता आनंदनगरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आनंदनगरी कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन करण्यात आलं. निवडणूक आयोगानं पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचं आपलं कर्तव्य पार पाडावं आणि लोकशाहीचं रक्षण आणि मतदाराचा आदर, सन्मान, विश्वास कायम ठेवावा अशी अपेक्षा करत परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज निदर्शनं केली. माजी आमदार सुरेश वरपुडकर, तुकाराम रेंगे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, इरफानुर रहमान, बाळासाहेब फुलारी, दिगंबर खरोडे, अतिकुर रहमान, सत्तार पटेल, विशाल बुधवन, सुहास पंडित आदींची यावेळी उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रांगणामध्ये आयोजित योग शिबिराचा समारोप आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनवणे होते. व्यासपीठावर जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर ज्ञानेश वडमिलवार, निरामय योग केंद्राचे राहुल झांबड, आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचे गजानन चौधरी यांची उपस्थिती होती. सेलू तालुक्यातल्या वालूर इथं 25 जानेवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत आनंदी वाचन पेटी उपक्रम घेण्यात आला. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं या शाळेला 127वी आनंदी वाचन पेटी देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, शरद ठाकर, षडानंद देशमाने आदींची उपस्थिती होती. आझाद हिंद सेनेचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मानवत इथं करणी सेनेच्या वतीनं साजरी करण्यात आली. यावेळी राम दहे, श्याम धाडगावकर, अनिल चव्हाण, रामभाऊ दहे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. परभणीची रहिवासी व पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या रिया मिश्रा हिनं महाकुंभ मेळाकरिता रेखाटलेल्या वास्तुशिल्पाच्या प्रतिकृतीबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शनिवारी तिच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला.
यावेळी तिचे कुटुंबीय उपस्थित होते. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या कावल गावामध्ये शासनानं बंदी घातलेल्या गोवंशाची कत्तल करून मांसाची विक्री करून गोणीमध्ये मांसाचे तुकडे व कातडी भरून येत असलेल्या एका कसायाला चुडावा पोलिसांनी जेरबंद केलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून 5,500 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. मानवतीत झालेल्या ॲथलेटिक्स 800 मीटर रनिंग या क्रीडा स्पर्धेत शिवाजी तंत्रनिकेतन मधील मेकॅनिकल शाखेतील सोपान पंढरकर या विद्यार्थ्यानं द्वितीय क्रमांक पटकावलाय. या स्पर्धा मानवतीत झाल्या असून या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सोपान पंढरकर यानं द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात आलंय. जिंतूर तालुक्यातल्या पिंपळगाव गायकी या गावासह शिवारात काही वर्षापासून बेसुमार असा गावठी देशी विदेशी दारूचा सुरसुळा झाला असून यामुळे शेकडो कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. तालुका महसूल व पोलीस प्रशासनानं बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात व गावातील स्फोटक परिस्थितीबद्दल अनेक तक्रारी नोंदवल्या. मात्र याची दखल न घेतल्यामुळे आता दारूबंदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांनाच दारू विक्रेत्याकडून धमक्या देणं सुरू झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय. मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणा करण्याकरिता महापालिकेच्या वतीनं सुरू केलेल्या अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलंय. ही योजना 31 जानेवारीपर्यंत लागू राहणार असल्याचं महापालिका प्रशासनानं कळविलंय. परभणीच्या RP मेडिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये फिजिओथेरपी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असून 30 जानेवारीपर्यंत हे शिबिर चालणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचं करिअर निश्चित करून ते प्राप्तीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत आणि अधिकारी बनावं असं मत पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी व्यक्त केलं. शारदा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बबन पवार, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, पंडित कचवे, डॉ. संतोष नाकाडे, डॉ. SP वाघमारे, डॉ. नितीन बावळे, श्रद्धा आडणे यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.